मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे इकडल्या ज्या आजी होत्या गंगाबाई शंकर कुंटे, त्यांना म्हणजे असं मुंबईत शहरात एकच मंदिर आहे मोठं महालक्ष्मीचं मंदिर. तर त्यांना स्वतःला वाटलं की आपण पार्ल्याला आपण विलेपार्ल्यात आपण एखादं मंदिर बांधूया महालक्ष्मीचं. तर ते त्यांनी त्यांच्या ह्याच्याप्रमाणे त्यांनी बांधलं त्यावेळेचा काळ तो 8/4/1934. 1934 सालचं हे मंदिर आहे. 90वं वर्ष चालू आहे. अरे बापरे. त्यावेळेला त्यांना वाटलं की पार्ल्याला म्हणजे मुंबईत एकच मंदिर आहे दुसरं मंदिर असावं. तर दुसरं मंदिर असावं. ते म्हणून त्यांनी ते बांधलं त्यावेळेस. त्या परिस्थितीला त्यावेळेला हे सुद्धा सभामंडप नव्हता. हा अच्छा, छोटंसं मंदिर होतं. इथे पायऱ्या होत्या. ओके. पण ह्या मूर्त्या तेव्हापासून आहे. 1934 पासून 1934 पासून आहे. इतक्या सुंदर अशा कशा राहिल्यात? म्हणजे त्याचं कारण काय आहे? कसं काय? मग पब्लिकला जास्त आतमध्ये हे करून देत नाही आम्ही. अच्छा. बाहेरूनच दर्शन घेणं वगैरे. आणि हा तेव्हारा जो आहे आपण तेव्हापासूनचा आहे का? तेव्हा नाही, बदलल्या गेला. बदलला गेला असेल. आणि वास्तू आहे ती पण नंतर थोडी हे केली. हो बदलली. हा सभामंडप नंतर बांधला गेला. पण ही जी आई आहे, या ज्या देवी आहेत, 3 देवी इथे बसतात, महासरस्वती, महालक्ष्मी आणि महाकाली. आपण म्हणतो ना की हे रूप आहे देवीचं. किती पॉझिटिव्हिटी मिळते ताई तुम्हाला यांच्यात? सगळंच. सरस्वती तुम्हाला ज्ञान शिकवते. लक्ष्मी तुम्हाला, मी असं म्हणणार नाही की लक्ष्मी चंचल आहे. लक्ष्मी उलट तुम्हाला जे काही तुम्ही कष्ट करून कमवलंय त्याचं पावित्र्य आणि ते तुम्ही कष्ट करून मिळवलं आहे, त्यामुळे ते कसं तुम्ही उधळता कामा नये, त्याचा कसा योग्य सुयोग्य वापर केला गेला पाहिजे हे लक्ष्मी शिकवते. चंचल लक्ष्मी नाही, चंचल आपण आहोत. बरोबर. की आपण तिचा योग्य मान ठेवत नाही. जर तिचा योग्य मान ठेवला तर तुम्ही जे काही आपण कष्ट करून जे काही उभं केलं आहे ते आपण छान रीतीने सांभाळू शकतो. आणि महाकाली हे रूप तर आहे की जे मला असं वाटतं प्रत्येक स्त्रीमध्ये असतं पाहिजे. आत्ता ती काळाची गरज आहे. आज जर तुमच्या स्त्रीत्वाचा किंवा तुमच्या ज्यांच्यावरती तुम्ही प्रेम करता, तुमची मुलं-बाळं असतील, तुमच्या आजूबाजूचे असतील, अगदी मी म्हणाल तुमच्याकडे काम करणाऱ्या कोणी स्त्रिया पण असतील, त्यांच्या स्त्रीत्वाचा किंवा त्यांचा कसल्याही पद्धतीने केला गेलेला अपमान किंवा कुठल्याही पद्धतीने त्यांचं काय म्हणूया आपण, त्यांच्याकडे घृणास्पद रीतीने बघितलं जाणं किंवा त्यांची किंमत केली जाणं, त्यांना कमी लेखणं, ह्यातलं कुठलीही गोष्ट तुम्ही सहन करता कामा नये एक स्त्री म्हणून. फक्त स्वतःसाठी नाही तर तुमच्या बरोबर असलेल्या बाकीच्या स्त्रियांसाठी सुद्धा तुम्ही ठामपणे उभं राहिलं पाहिजे, लढलं पाहिजे. हेच आपल्याला कालीमाता शिकवते. सो ह्या सगळ्या गोष्टी मला वाटतं स्त्रीमध्ये उपजत असतात. म्हणजे मला असं वाटतं की स्त्री ही जन्मतःच खूप खंबीर असते, स्ट्रॉंग असते. आपण बऱ्याचदा बघतो ट्विन्स असतील किंवा काही असतील, गर्भावस्थेपासूनच स्त्री जास्त स्ट्रॉंग असते पुरुषापेक्षा. आणि म्हणूनच कदाचित निसर्गाने मातृत्वाचं वरदान दिलं तिला, कारण ते सहन करण्याची कपॅसिटी कदाचित स्त्रीमध्ये असेल. कारण मला असं वाटतं क्रिएटिव्हिटीची सर्वात मोठी गोष्ट काय असेल तर मातृत्व. सृजनशीलता ह्याच्यापेक्षा आणखी मोठी काही असूच शकत नाही. आणि ते कोणाला दिलं जातं? जिकडे तुम्ही स्वतःला विसरून दुसऱ्या आत्म्याचा विचार करू शकाल. ही कपॅसिटी स्त्रीमध्ये आहे की ती स्वतःला विसरून, मग तिचा नवरा असेल, सासू सासरे असतील, आई असेल, दीर असेल किंवा तुमचं मूल असेल, एक तुम्ही स्वतःला विसरून तुम्ही दुसऱ्या आत्म्याचा जेव्हा विचार करता, ती कपॅसिटी स्त्रीमध्ये आहे. आणि म्हणूनच तिला मातृत्वाचं वरदान.